पुण्यातील अंडरग्राऊंड मेट्रोची स्थानकं ही पुणेकरांसाठीच नाही तर सगळ्यांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत। शिवाजीनगर आणि सिव्हिल कोर्ट या मेट्रो स्थानकांची कामं जवळपास पूर्ण झाली आहेत आणि मी आत्ता शिवाजीनगर मेट्रो स्थानकाबाहेर आहे। एखाद्या ऐतिहासिक वास्तूची, एखाद्या वाड्याची ज्याप्रमाणे रचना असते त्या पद्धतीने शिवाजीनगर मेट्रो स्थानकाची रचना आहे। म्हणजे शनिवार वाडा किंवा एखाद्या किल्ल्याचं जसं प्रवेशद्वार असतं तसं या मेट्रो स्थानकाचं प्रवेशद्वार आहे आणि शिवाजीनगर मेट्रो स्थानकाला 3 अशी भव्य प्रवेशद्वार आहेत आणि आतून हे शिवाजीनगरचं मेट्रो स्थानक जे आहे ते कसं आहे तेच बघणार आहोत। त्याची सफर आत्ता आपण करणार आहोत। चला तर आज जाऊया। आणि अशा पद्धतीने आपण शिवाजीनगर मेट्रो स्थानकात आलेलो आहोत आणि पूर्णतः भुयारी असं हे मेट्रो स्थानक आहे आणि आतमधली जी रचना आहे ती कशी आहे हे सगळं आपण बघणार आहोत। खरं म्हणजे शिवाजीनगर मेट्रो स्थानकाची जी रचना आहे, स्थापत्य रचना आहे, ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीने केलेली आहे। आपल्या पुण्याला ऐतिहासिक अशी खूप मोठी परंपरा आहे आणि ती परंपरा जपण्याचा प्रयत्न या पुण्यातल्या मेट्रो स्थानकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। प्रत्येक मेट्रो स्थानकाचं वैशिष्ट्य आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने दिसेल, तसंच शिवाजीनगर या नावाला शोभेल अशीच स्थापत्य रचना शिवाजीनगर मेट्रो स्थानकाची केलेली आहे। आणि फायनली मी खाली आलेली आहे, मेट्रो स्थानकात आलेली आहे आणि इथे सुरक्षेच्या दृष्टीने काय काय सोयी सुविधा आहेत हे सगळं आपण बघणार आहोत। आणि इथे सगळ्यात पहिले सुरक्षेची सोय जी केलेली आहे ती म्हणजे कुठेही असते तशी आपली बॅग ठेवायची। आपल्या बॅगेत काही गोष्ट नाही आहे ना अशी जी याला धोकादायक आहे ती इथे चेक केली जाते। त्याचं मशीन जे आहे ते इथे ठेवलेलं आहे। इथे बॅग ठेवल्यानंतर ती बॅग इथून बाहेर येते, त्यानंतर त्याचं चेकिंग होतं आणि ती बॅग पुढे जाते। अशा पद्धतीची आधुनिक इलेक्ट्रिक सोय जी आहे ती इथे केलेली आहे। संपूर्ण एंट्री जी आहे इथे वेगवेगळ्या पद्धतीने चेकिंग केलं जातं आणि खास महिलांसाठी चेकिंगची सुविधा आहे। म्हणजे महिला जर आल्या तर आतमध्ये त्यांचं पर्स, त्याच्यानंतर त्यांच्याजवळ काय काय आहे नाही हे सगळं बघितलं जातं। अशा पद्धतीने इथे सगळी जी सुरक्षेच्या दृष्टीने काळजी ती घेतलेली आहे। प्रत्येक ठिकाणी CCTV सुद्धा आहेत, त्यामुळे कुठलीही गडबड इथे होणार नाही। इथे आल्यानंतर आपलं जे तिकीट असतं ते इथे दाखवायचं, त्याच्यानंतर इथून आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते। अशा पद्धतीने मेट्रो स्थानक जे आहे ते आधुनिक रूपात आपल्याला बघायला मिळतंय। अतिशय सुसज्ज आणि मोठ्या प्रमाणावर जे आहे ते पुण्यातलं हे शिवाजीनगरचं मेट्रो स्थानक आहे। पण आपण बाकीचं जर पाहिलं म्हणजे सोयी सुविधा तर आहेच, पण ऐतिहासिक जी वास्तू आहे किंवा ऐतिहासिक जी परंपरा आहे पुण्याची ती सुद्धा इथे जपलेली आपल्याला पाहायला मिळते। आता शिवाजीनगर मेट्रो स्थानकाची जी थीम आहे ती जर आपण पाहिली तर ती ऐतिहासिक गड किल्ले किंवा त्या काळातले वाडे त्यातली आतली जी स्थापत्य रचना असते त्या पद्धतीची आहे। आपण इथे बघतोय लाकडावर कलाकुसर केलेली आहे, छान असं नाजूक नक्षीकाम आहे, नाजूक अशा डिझाईन्स आपल्याला इथे बघायला मिळत आहे। म्हणजे त्या काळात ज्या पद्धतीने खिडक्यांची सजावट केलेली असायची किंवा त्या काळात लाकडाचा जो उपयोग केलेला असायचा ते सगळं आपल्याला इथे बघायला मिळतं आहे। किंवा त्या काळातल्या काही तोफा असतील किंवा त्या काळात भिंतीवर ज्या पद्धतीने कोरीव काम केलेलं असायचं ते सगळं जे आहे ते इथे आपल्याला बघायला मिळतं आहे। अतिशय सुंदर जुन्या पद्धतीची जी डिझाईन आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते आहे। त्यामुळे एक वेगळ्या वाड्यात किंवा एखाद्या गड किल्ल्यात आल्याचं जे फिलिंग आहे ते इथे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतं आहे। म्हणजे मेट्रो स्थानक जरी असलं तरी अतिशय प्रेक्षणीय असं आजूबाजूचं त्यांनी जी सजावट केलेली आहे ती आहे। त्याचबरोबर आपण या साईडला जर बघितलं तर इथे गड किल्ल्यांची माहिती देणारं सुद्धा पोस्टर ह्यांनी इथे केलेलं आहे। म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रकारचे कक्ष आहे, नियंत्रण कक्ष आहे, पण त्याच्यावर जर पाहिलं तर महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची जी परंपरा आहे त्या गड किल्ल्यांचं जी माहिती आहे ती इथे आपल्याला बघायला मिळते, पोस्टर रूपात दिलेली आहे। त्याचबरोबर गड किल्ल्यांची प्रतिकृती प्लस त्यांची माहिती अशी सगळी जी रचना आहे ती इथे केलेली आहे। म्हणजे पुण्याच्या आसपास बरेच गड किल्ले आहेत शिवाजी महाराजांनी जिंकलेले, त्याचबरोबर त्या काळातल्या गड किल्ल्यांची जी माहिती आहे ती आपल्याला बघायला मिळते। इथे एक प्राधान्य गेट, प्राथमिक द्वार, प्रायोरिटी गेट असं आहे। त्याच्या बाजूला आपण बघितलं तर प्रतापगडाची माहिती दिसते। प्रतापगडाची छोटीशी जी माहिती आहे ती इथे 4 ओळीत दिलेली आहे। त्याचबरोबर प्रतापगडच्या शेजारी त्याची प्रतिकृतीसुद्धा आपल्याला बघायला मिळते। असे अनेक किल्ले, मग अगदी सिंहगड असेल, शिवनेरी असेल, पुरंदर असेल, असे अनेक किल्ल्यांची जी माहिती आहे ती इथे आहे।
इथे आल्यानंतर पुन्हा एकदा चेकिंग पॉईंट आहे, आपल्या बॅग्स आपण इथून पास करू शकतो। त्याच्या मागे पाहिलं तर स्थापत्य कलेचा जो आहे तो उत्तम नमुना जो आहे तो बघायला मिळतोय। म्हणजे जुन्या काळात ज्या पद्धतीच्या खिडक्या असायच्या त्या पद्धतीच्या खिडक्या इथे आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि जर पाहिलं बारीक बारीक काम पाहिलं तर तसंच वाटते अगदी जुन्या काळात गेल्यासारखं फिलिंग आहे। एखाद्या वाड्यातल्या खिडकीजवळ आपण उभे आहोत की काय असं आपल्याला वाटतंय। आतमध्ये छान सुंदर प्रकाशाची सुद्धा इथे सोय केलेली आहे। म्हणजे खूप बारीक बारीक जो विचार आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अतिशय सुंदर अशी ही कलाकुसर आहे। प्रत्येक ठिकाणी सुरक्षेची सुद्धा सोय केलेली आहे। त्याचबरोबर आपण आजूबाजूला छान माहिती सुद्धा बघू शकतोय। इथे पुन्हा एकदा चेकिंग पॉईंट आहे, ग्राहक सेवा म्हणजेच कस्टमर केअरसाठी इथे एक कक्ष जो आहे तो सुद्धा इथे दिलेला आहे। या साईडला प्लॅटफॉर्म आहे आणि त्यानंतर शिवाजीनगरचं भूमिगत अंडरग्राऊंड जे मेट्रो स्थानक आहे ते याच्या खाली आहे। अतिशय सुंदर अशी ही रचना आहे। सुसज्ज अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असं हे पुण्यातलं शिवाजीनगरचं अंडरग्राऊंड मेट्रो स्थानक आहे। सगळ्यांचाच आकर्षणाचा विषय आहे, सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। आता काहीच दिवसात हे स्थानक पूर्णपणे पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे, त्यामुळे सगळ्यांना बघता येणार आहे। आपण जर वरती पण पाहिलं तर अतिशय सुंदर अशा रचना केलेली आहे। रूफ म्हणजे आपण छताकडे जर पाहिलं तिथे सुद्धा लाईटची सोय आहे। त्याचबरोबर आकर्षक पद्धतीने ते सजवलं आहे। भिंतीवर सुद्धा आकर्षक कलाकुसर केलेल्या आहेत। खिडक्या ज्या आहेत जुन्या काळातल्या त्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। त्याच्या खाली जी कलाकुसर आहे ती हत्तीची केलेली आहे। म्हणजे अगदी जुन्या काळात ज्याप्रमाणे भिंतीवर कलाकुसर असायच्या, वाड्याच्या भिंती, गडांच्या ज्या भिंती होत्या त्या ज्या खिडक्या आहेत त्या पद्धतीची ही रचना आहे। अतिशय ऐतिहासिक एखाद्या वास्तूत आपण आलोय की काय असं आपल्याला वाटतंय। त्यामुळे इथे आल्यानंतर एक वेगळी भावना इथे सगळ्यांना बघायला मिळणार आहे। म्हणजे नॉर्मल मेट्रो स्थानकं आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहेत, पण मेट्रो स्थानकात सुद्धा त्या शहराची जी परंपरा आहे सांस्कृतिक ऐतिहासिक ती सगळी परंपरा जपण्याचा पुण्यातल्या मेट्रो स्थानकांनी प्रयत्न केलेला आहे। हे शिवाजीनगरचं मेट्रो स्थानक आहे। असंच प्रत्येक मेट्रो स्थानकाची थीम जी आहे ती वेगवेगळी आहे। इथे एक्झिटचा जो रस्ता आहे तो आहे, पण इथली सुद्धा रचना जर पाहिली तर अतिशय सुंदर पद्धतीने इथे कलाकुसर आपल्याला दिसतेय। लाकडाचा वापर करून त्या लाकडावर सुद्धा नक्षीकाम केलेलं दिसतंय आणि प्रत्येक जर आपण लाकडाचे खांब पाहिले तर त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या डिझाईन्स आहेत, कोरीव काम ज्याला म्हटलं जातं ते आपल्याला इथे बघायला मिळतंय। त्या मधल्या ज्या चौकोनांमधल्या ज्या डिझाईन्स आहेत त्यासुद्धा आपलं लक्ष वेधून घेत आहेत। अतिशय पेंटिंग जे आहे ते इतकं छान पद्धतीने केलेलं आहे। म्हणजे मेट्रो स्थानकाची जी सजावट आहे अतिशय सुंदर पद्धतीने केलेली आहे। नॅचरल रंग वापरून या भिंतीला एक जुन्या काळचा फील देण्याचा जो प्रयत्न आहे तो इथे केलेला आहे। इथे मागे जर पाहिलं तर मागे सुद्धा प्रचंड सुंदर कोरीव काम केलेलं आहे। तिथे प्लॅस्टिकच्या पिशवीने ते झाकलेलं आहे, पण लाकडावर अतिशय सुंदर कोरीव काम इथे आपल्याला बघायला मिळतंय। नाजूक अशा या डिझाईन्स आहेत। त्याचबरोबर भिंतीवर सुद्धा सुंदर पद्धतीने नाजूक अशा डिझाईन्स ज्या आहेत त्या इथे काढलेल्या आहेत। आपत्कालीन शिडी एक इमर्जन्सी एक्झिट मार्ग जो आहे तो या ठिकाणी दिसतोय आणि इथे भिंतीवर सुद्धा काही चित्र जी आहेत ती लावलेली आहेत। ती आत्ता पॅक आहेत अर्थात, पण हे सगळं सुरू झाल्यानंतर एकंदरीतच शिवाजीनगरचं मेट्रो स्थान जे आहे ते अतिशय बघण्यासारखं आहे, विलोभनीय असं दृश्य आहे। आपल्याकडची जी पैठणीची जी परंपरा आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते। पैठणीचं जे कापड आहे विणलेलं ते या पद्धतीने इथे जे आहे ते फ्रेममध्ये करून लावलेलं आहे। त्यात वेगवेगळ्या डिझाईन्स आहे, पानांच्या फुलांच्या डिझाईन्स आहेत। म्हणजे या सगळ्या परंपरा आपल्या महाराष्ट्राच्या असतील, पुण्याच्या असतील त्या आपल्याला इथे बघायला मिळत आहे। इथे पैठणीच्या पदरावरची जी डिझाईन असते, मोराची डिझाईन आपल्याला इथे बघायला मिळते आणि हे सगळं फ्रेम करून त्यांनी इथल्या भिंतीवर लावलं आहे। म्हणजे आपण एखादा प्रेक्षणीय स्थळ जेव्हा बघायला येतो तसंच काहीसं इथलं जे फिलिंग आहे, इथला जो वावर आहे तो आपल्याला बघायला मिळतो आहे। एखाद्या किल्ल्याची स्थापत्य रचना ज्याप्रमाणे असावी त्याप्रमाणे शिवाजीनगर मेट्रो भुयारी स्थानकाची रचना आहे। म्हणजे एखाद्या किल्ल्यात आपण आलो आहे असंच आपल्याला वाटतं आणि या मेट्रो स्थानकाची सफर आपण करतोय, पण याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि माझ्यासोबत आहेत एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हेमंत सोनवणे सर। नमस्कार सर, टॉप न्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत।
अतिशय सुंदर अशी रचना या छत्रपती शिवाजीनगर मेट्रो स्थानकाची आहे, तर त्याच्या वैशिष्ट्याविषयी काय सांगाल? हे बघा, हे जे शिवाजीनगर अंडरग्राऊंड स्टेशन आहे हे अत्यंत महत्त्वाच्या अशा ठिकाणी आहे. हे स्टेशन जे उभारण्यात आलं आहे अंडरग्राऊंड, सर्वात पहिले म्हणजे इथे जो PMPMLचा बस डेपो आहे, तसेच इथली जे MSRTC बस स्टँड आहे आणि रेल्वे आहे, या तिघांचं इथे आपण इंटिग्रेशन करण्यात आलं आहे. साधारणतः एक एकराचा परिसर आहे हा, आणि इथे 3 एंट्री एक्झिट आहे. एक आहे दळवी हॉस्पिटलकडनं, दुसरा आहे आकाशवाणीकडनं आणि तिसरं आहे आपलं रेल्वे स्टेशनच्या साईडला. तर अशा प्रकारे हे भव्य असं स्टेशन आपण इथे बांधण्यात आलेलं आहे. या स्टेशनची तुम्ही म्हटल्याप्रमाणे याची जी थीम आहे किंवा याची ज्याच्याकडनं आम्ही प्रेरणा घेतली ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आणि त्याच्यावर असलेल्या वास्तू आणि त्यांचा आर्किटेक्ट, अशा प्रकारची प्रेरणा घेऊन इथे जागोजागी जे आहे तुम्हाला ते निदर्शन असेल. खरं म्हणजे जगातलं कुठलंही मेट्रो स्थानक घेतलं तर त्यामध्ये अशा प्रकारच्या थीम कुठेच पाहायला मिळत नाही. तर अशा प्रकारे थीम करावी ही संकल्पना कुठून आली, म्हणजे त्यामागचं काय रहस्य आहे? पुणे शहर जे आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलं आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यापासून वेगळं काही करू शकतच नाही. ती आठवण आपल्याला सतत जागती राहावी, त्यांनी केलेले पराक्रम. आणि म्हणून हा जो भाग आहे त्याला शिवाजीनगर असं म्हणतात. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्यांचं थीम असावं असं आमच्या जे टॉप मॅनेजमेंट आहे त्यांना लक्षात आलं आणि आर्किटेक्टनेही ते अत्यंत व्यवस्थितपणे जे आहे उतरवलं आहे जागेवर. काम अजूनही सुरू आहे, तर यामध्ये काय काय चॅलेंजेस तुम्हाला आले हे या पद्धतीचं बांधकाम करताना? हे बघा, हे जे स्टेशन असतं आपण ज्याला कट अँड कव्हर्स म्हणतो, अशा प्रकारे पूर्णपणे मोठा असा खड्डा खालून आपण बांधण्यात येतो आणि ते अत्यंत जिकरीचं काम असतं आणि हा परिसर खूप गजबजलेला आहे आणि इथे काम करणं कारण सर्व बाजूनी रोड असल्यामुळे आणि इथे काम करणं खरोखर अवघड होतं. आणि तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक गोष्ट ही खाली आणणं, 18 मीटर खाली आणणं आणि ती बसवणं हे खूपच चॅलेंजिंग काम होतं आणि ते आमच्या लोकांनी अत्यंत समर्पक असं पूर्ण केलेलं आहे. आता याचं जवळपास 95% काम पूर्ण झालं आहे, पण पूर्णतः 100% पुणेकरांच्या सेवेत हे स्थानक कधीपासून येणार आहे? नाही बघा, आता जे काम झालेलं आहे 95 नाही 100% काम पूर्ण झालेलं आहे. जी काय आहे थोडीफार साफसफाई आणि अगदी टचअप वगैरेची कामं चाललेली आहेत आणि याचं जे CMRS इन्स्पेक्शन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे एखादं स्टेशन ओपन करण्याआधी, एखाद्या रेल्वे मार्ग ओपन करण्याआधी CMRSचं इन्स्पेक्शन होतं, ते देखील याचं झालेलं आहे. आम्हाला लवकरच त्यांचं सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर इथे आपण पॅसेंजर सेवा सुरू करू शकतो. आणि प्रवाशांसाठी इथे काय काय सुविधा आहेत? हे बघा, जवळपास इथे 10 एस्केलेटर आहे, 6 लिफ्ट्स आहे, ॲम्पल नंबर ऑफ स्टेअरकेस आपण ज्याला म्हणतो ती आहे. 3 ठिकाणून ह्या स्टेशनला एंट्री आहे वेगवेगळ्या ठिकाणून आणि एखादा व्हीलचेअरवर असलेल्या दिव्यांगजनसुद्धा कोणाचीही मदत न घेता ट्रेनमध्ये बोर्ड करू शकतो आणि बाकी लोकांसाठी तर खूपच व्यवस्थित याच्यामध्ये सुविधा प्रोव्हाइड केलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद सर. आपण पाहिलं की शिवाजीनगरचं हे जे मेट्रो स्थानक आहे, इथे आल्यानंतर परदेशात आल्याचा फील आपल्याला येतो. म्हणजे पुण्याची एक नवीन ओळख आता आपली होणार आहे. एकीकडे आपण असं म्हणतो की परदेशात आल्याचं सुद्धा आपल्याला अनुभव येतो, पण परदेशात आल्याबरोबरच आतमध्ये आल्यानंतर आपली संस्कृती इथे आपल्याला बघायला मिळते. अशा पद्धतीने सुंदर पद्धतीने सजवलेलं हे शिवाजीनगरचं मेट्रो स्थानक आहे. यानंतर आपण जो मेन भुयारी मार्ग आहे, भुयारी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानक आहे, तिथे जाणार आहोत. आणि आपण शिवाजीनगरच्या अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनकडे आत्ता चाललेलो आहोत. इथे पण सरकता जिन्याचा सगळ्यांना वापर करता येणार आहे. त्याचबरोबर भुयारी अंडरग्राऊंड हे स्टेशन आहे आणि हीच याची खासियत आहे. आणि आतलं हे जे स्टेशन आहे ते कसं आहे तेच आपण आता इथे बघणार आहोत. अतिशय सुंदर अशी रचना या शिवाजीनगर मेट्रो स्थानकाची केलेली आहे. सिव्हिल कोर्ट आणि शिवाजीनगर दोन्हीची कामं जी आहेत ती जवळपास पूर्ण झालेली आहेत. शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचं जर पाहिलं तर आता स्वच्छतेची, साफसफाईची एक शेवटचा टचअप जो म्हणतो तो इथे देणं चाललेला आहे. आणि फायनली मी आत्ता खाली म्हणजे भुयारी स्टेशनमध्ये आलेली आहे. अतिशय सुंदर स्वच्छ अशी ही जागा आहे आणि आत्ता मी पाहिलं तर सरकत्या जिन्याने आलेली आहे. तिथे साईडला जर आपण पाहिलं तर साधे जिनेसुद्धा आहेत. आणि इथे आल्यानंतर हे जे मेन स्थानक आहे प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 अशा पद्धतीचं आहे. ही जी साईड आहे ही स्वारगेटच्या दिशेने जाणारी साईड आहे. म्हणजे इथून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या ज्या मेट्रो आहेत त्या इथे थांबणार आहेत. अतिशय सुंदर स्वच्छ असं हे स्थानक आहे. 1 आणि 2 असे प्लॅटफॉर्म क्रमांक आहेत.
2चं जर आपण पाहिलं तर PCMC म्हणजेच पिंपरी चिंचवडकडे जाणाऱ्या ज्या मेट्रो आहेत ते त्या साईडला थांबणार आहेत. म्हणजे इथे शिवाजीनगरचं जे रेल्वे स्टेशन आहे तेही जवळच आहे. तिथून प्रवासी डायरेक्ट या भुयारी स्टेशनकडे येऊ शकतात अशी सुद्धा सुविधा केलेली आहे. आणि सगळ्यांसाठीच म्हणजे दिव्यांग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना येण्या जाण्यासाठी हा सरकता जिना, हा इलेक्ट्रिक जिना जो आहे तो इथे सुरू आहे. त्याचबरोबर त्याच्या शेजारीच साध्या पायऱ्यासुद्धा आहेत. म्हणजे अतिशय सगळ्यांचा विचार करून इथे ज्या सोयीसुविधा आहेत त्या केलेल्या आहेत. अगदी इमर्जन्सी काही आली तर त्याचीसुद्धा इथे सोय केलेली आहे. स्वच्छता जी आहे ती उत्तम पद्धतीने राखलेली आहे. त्यामुळे पुणेकरांची सुद्धा जबाबदारी आहे की रेल्वे स्थानक जेव्हा आपण वापरायला सुरुवात करू तेव्हा स्वच्छता राखणं ही सुद्धा आपली पहिली जबाबदारी आहे. कारण आपण हे सगळं पाहिलं तर परदेशात आल्यासारखं आपल्याला इथे वाटतंय आणि परदेशात स्वच्छतेला अतिशय महत्त्व असतं. त्यामुळे ते राखणंसुद्धा आपली जबाबदारी आहे. शिवाजीनगर मेट्रो स्थानक अशी इथे पाटीसुद्धा आहे. अतिशय सुंदर असं हे स्थानक आहे. इथे काही सूचना फलकसुद्धा लावलेला आहे. आपत्कालीन निकास योजना म्हणजे इमर्जन्सी एक्झिट जो आहे तो सुद्धा इथे दिलेला आहे. सगळी माहिती जी आहे ती इथे दिलेली आहे. लिफ्टची सुद्धा सुविधा आहे. या साईडला लिफ्टसुद्धा आहे. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी इथे बोर्ड लावलेले आहे, वेलकम टू पुणे आहे. त्याचबरोबर सगळ्यांना लक्षात यावं म्हणून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या कुठे ते ॲरोसह बाणसह इथे दाखवलेलं आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडकडे जाणाऱ्या गाड्या कुठे थांबणार आहेत हे सुद्धा दाखवलेलं आहे. आता हे जे रेल्वे स्थानक आहे ते काहीच दिवसात सुरू होईल. जवळपास 100% आसपास काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. पण काही शेवटचं जे काम आहे ते बाकी आहे आणि लवकरच शिवाजीनगरचं जे मेट्रो स्थानक आहे ते पुणेकरांच्या सेवेसाठी जे आहे ते सज्ज होणार आहे. आपण इथे बघतोय अतिशय ऐतिहासिक वास्तूची जी रचना आहे ती इथे केलेली आहे. म्हणजे जुन्या काळातले गड किल्ले वाडे ज्या पद्धतीने असायचे त्या पद्धतीची ही रचना आहे. ते पाहून झाल्यावर आपण भुयारी अंडरग्राऊंड स्टेशनकडे येतो. त्यामुळे इथे बाहेर जाण्यासाठी सुद्धा एक्झिट जो आहे तो दिलेला आहे. उद्वाहन म्हणजे लिफ्टची सुविधा इथे आहे. म्हणजे महामेट्रोकडनं पुण्यात अतिशय सुंदर सुविधा ज्या आहेत त्या इथे देण्यात आलेल्या आहेत. पुण्याचं नाव जागतिक लेव्हलवर तर आहेच, पण या मेट्रो स्थानकांमुळे, भुयारी मेट्रो स्थानकांमुळे एका वेगळ्या उंचीवर आपल्या पुण्याचं नाव जे आहे ते गेलेलं आहे. अतिशय सुंदर असं हे अंडरग्राऊंड स्टेशन जे आहे ते आपण इथे बघतोय. हे काम जवळजवळ पूर्ण झालं आहे. अतिशय सुंदर अशी स्वच्छता, त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीची काळजी या स्थानकावर इथे घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकट्टेसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे. मैं विनायक दामोदर सावरकर, तात्याराव सावरकर, हिंदू हृदय सम्राट सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर और हाँ, मेरे आलोचकों के अनुसार देशद्रोही सावरकर। देशद्रोही और सावरकर। मैंने खुद के बारे में ज्यादा बात नहीं की, इसलिए मुझे लगने लगा है कि शायद मैं खुद को ही भूल रहा हूं। हम समझ नहीं पाते, लेकिन समय की गति बड़ी तीव्र होती है। बड़े बड़े साम्राज्य उसके सामने टिक नहीं पाते, इतिहास लुप्त हो जाता है। तो भला विनायक दामोदर सावरकर जैसे एक सामान्य व्यक्ति का इतिहास, कहानी कौन याद रखेगा? पर कहानी किसी एक व्यक्ति विशेष की नहीं होती, उस व्यक्ति को बनाने वाले सामान्य असामान्य लोगों की होती है। जिस मिट्टी में उसने जन्म लिया, जहां पे वो पला बढ़ा, उस मिट्टी का इतिहास मतलब उसकी कहानी होती है। मेरी कहानी सुनाने से पहले मन में विचारों का तूफान उठा है। कैसे बताऊं अपने जीवन के बारे में? क्या बताऊं और क्या ना बताऊं?